नमस्कार मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत। आज व्हिडिओ बनवतोय आपण सर्जा बैलाबद्दल। आता काय एक 2-4 दिवसामध्येच एक मुलाखत झालेली विठ्ठल नानांची। त्यात त्यांनी सांगितले आता सर्जा हा रणजित निंबाळकर सर यांच्या नावाने तर पळणारच आहे, पण आता एक नवीन नाव लागलेलं आहे, ते म्हणजे मुंबईचे जे बकासूरचे मालक आहेत, मुंबईचे आपले लाडके सचिन शेठ खरत यांच्या नावाने आपला आता सर्जा पाळणार आहे। सर्जा आता घाटावर पण आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण पाळणार आहे सचिन शेठ खरत यांच्या नावाने। आणि मेन म्हणजे आता एक महत्त्वाची गोड बातमी म्हणजे अशी की सर्जा आता मुंबईला पण जाणार आहे। आपला मुंबईला सचिन शेठ खरत यांच्या दावणीला जाणार आहे। मुंबईला जर बैल पाळायला गेला, जर त्याची शर्यत वगैरे असेल तर तो सचिन शेठ खरत यांच्या नावाने तो पळणार आहे। आणि सगळ्यांचा लाडका बाकी तर आहेच त्यांच्याकडे, मी त्यांच्या नावाने तर पळतोच। पण आता नवीन एक बैल झाला सर्जा, वेगाचा बादशाह, जो 200 फुटामध्ये दाखवून देतो की 200 फुटात त्याला कोणताच बैल पुरत नाही, बाब्यासुद्धा पुरत नाही, कारण बाब्याला ते ओढतो। 200 फुटामध्ये एक हजारचा पडला असेल, 1000 मीटरचा, तर तो ठीक आहे, चालतो ॲव्हरेजमध्ये। जर 1200 फुटामध्ये जर असेल ना जर मैदान, सर्जाला बैल जर पुरला ना तर सर्जा सोडत नाही, तो सर्जा आहे। वेगाचा शेवट उगीच म्हटलं नाही त्याला रणजित निंबाळकर सरांनी, पण असो विठ्ठल ड्रायव्हर यांनी सांगितलंय की आता आपला सर्जा मुंबईला पळणार आहे। सचिन शेठ खरत यांच्यावर आता ते कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे सर्जाचं आपल्या निंबाळकर सरांच्या। असो एक चांगलीच बातमी म्हणायची लागेल, कारण सर्जाला आता सोनेरी दिवस येणारच, अगोदर तर होतेच, पण आता त्याच्याहून, कारण त्यांना एक चांगलं दिलदार व्यक्तिमत्व असं सचिन शेठ खरत यांचं नाव आहे मुंबईमध्ये। असो वेगाचा शेवट सर्जा आता मुंबईमध्ये सचिन शेठ खरत यांच्या नावाने पळणार। खूप आनंद झाला, त्यांनी असंच नाव आपल्या निंबाळकर सरांचं, विठ्ठल ड्रायव्हर यांचं पण करावं। आणि आता मुंबईमध्ये गाजवायला जातोय तो, मुंबई गाजवायला जातोय तो। वेगाचा शेवट सर्जा सर्जा सर्जा।